तुमचा जगण्याचा दृष्टिकोन बदलावा अशा गोष्टी तुम्ही मला असं वाटतं पाहिल्या पाहिजेत आणि दाखवल्या पाहिजेत. बरोबर. तुम्ही एक स्वतः विचार करून बघा की एक 25 वर्षापूर्वीच्या वीणा पाटील किंवा 30 वर्षापूर्वीच्या वीणा पाटील आणि आजच्या वीणा पाटील याच्यामध्ये काय फरक आहे? पर्यटनाने घडवलेलं व्यक्तिमत्व. करेक्ट की नाही? सो तिथे गेल्यामुळे तुम्हाला त्या गोष्टींचा बोध झाला आणि तुम्ही तो घेतलात आणि स्वीकारलात म्हणून ती गोष्ट झाली ना. अगदी बरोबर. बरोबर की नाही? तर मला असं वाटतं की ती गोष्ट तुमच्या जे पर्यटक तुमच्याकडे येतात त्यांनाही तो बोध झाला पाहिजे. नाही, आणि आमचे आता प्रयत्न असे राहतील की हा एक जो दृष्टिकोन आज तुम्ही दिलाय म्हणजे ठाकरी भाषेत सुनावलाय थोडक्यात, तर तो निश्चितपणे आम्ही पुढे नेऊ. पण मला एक आम्हाला सगळ्यांना उत्सुकता असते की तुमचं घरातलं पर्यटन किंवा काय, म्हणजे ज्यावेळी आम्ही असा विचार करतो की कुठे जायचं, म्हणजे तुम्हाला आणखी एक मला सांगायला आवडेल, जसे तुम्ही जगाला जग दाखवा हे सांगितलं, तसं 2013मध्ये जेव्हा नवीन कंपनी स्थापन करायची हा विचार केला तेव्हा थोडंसं घाबरायला झालं होतं. आणि त्यावेळी मी तुम्हाला विचारलं होतं की थोडंसं हलायला झालं आहे तर काय करायचं, आणि तुम्ही मला सांगितलं होतं एवढं काय घाबरण्यासारखं त्यात, फक्त 5 गोष्टी आहेत, त्या 5 गोष्टींची उत्तरं द्या, झालं की होऊन जाईल. त्या 5 गोष्टी अशा होत्या, प्रवास म्हणजे काय किंवा प्रवासाला काय लागतं जे तुम्हाला करायचं आहे हे तुम्ही मला सांगितलं, की मी कुठे जाणार, कसा जाणार, कुठे राहणार, काय खाणार आणि काय बघणार. त्या 5 शब्दांनी मी तुम्हाला सांगते असं आपल्याला एक एनर्जी येते ना तशी आली होती. हो खरंच की एवढं